डॅडने मला कशाला बोलवलं असेल? इतर वेळी ते माझ्याशी कधीच इंटरॅक्ट करत नाही, यावेळी असं अचानक. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. ये तुम्ही बोलवलंत मला? हाँ, बैस बैस बैस. सर, ब्रेकफास्ट झाला की नाही? कसं आहे, रेग्युलर ब्रेकफास्ट घेणं हे आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे ते. आणि सगळ्यांनी एकत्र ब्रेकफास्ट घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे. सुलेखा असती तर मी पण तुमच्याबरोबर ब्रेकफास्ट केला असता. कम टू द पॉइंट डॅड. जे विचारायचे ते डायरेक्टली विचारा. सरोज काय म्हणते? अच्छा, म्हणजे मला इथे बोलवण्याचं खरं इंटेन्शन हे आहे. तर ती इथे सुलेखाची तब्येत बघायला आली आहे की वेगळं काही काम होतं? वेल ऍक्च्युली त्यांनी मला त्यांच्या कामाबद्दल काही सांगितलेलं नाहीये आणि मीही स्वतःहून काही विचारलं नाही. किती दिवस राहणार आहे ती इथे? डॅड, त्या काल आल्या आहेत, इतक्यातच परतीचं का सांगतील? ती इथे किती दिवस राहिली तरी मला काही फरक पडत नाही. मी आपलं सहज विचारलं ग. पाहुणी आहे ना ती आपली, त्यामुळे तिचा पाहुणचार व्यवस्थित होतोय की नाही याकडे मलाच लक्ष द्यायला हवं. म्हणून तिच्याबद्दल नीट माहिती असलेली बरी म्हणून विचारलं. डॅड, कदाचित तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी मलाही मॉम बद्दल काही प्रश्न पडले होते आणि घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणून ती उत्तरं मागायला मी तुमच्याकडे आले होते. पण समहाव तुम्हाला तो मान नकोसा वाटला. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा माझ्याकडून तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करणं जरा चुकीचं वाटतं नाही? एनिवेज डॅड, तुम्हाला आराम करायची गरज आहे. I'll see you later. इरा, आता तू कितीही भाव खा, सरोज बद्दल मला हवी असलेली माहिती मी तुझ्याकडूनच काढून घेणार. चला निघूया सुनबाई. हो मावशी, मगाशी तुम्ही म्हणालात की काहीतरी महत्त्वाचं बोलायचं तुम्हाला माझ्याशी. काय बोलायचंय? मला काही गोष्टी खटकतायत सुनबाई. तू माझ्यापासून बरंच काही लपवतेस असं मला जाणवतंय. मी तुला यासाठी रागवणार नाहीये, कारण जोपर्यंत समोरचा माणूस आपला वाटत नाही तोपर्यंत आपण त्याला काही सांगू शकत नाही. आणि तुला मी आपली वाटते असं मला नाही वाटत. मावशी, असं नका बोलू. मी खरंच खूप आदर करते तुमचा. आदर आणि आपुलकी यात एक पुसटशी रेष असते सुनबाई, आणि तीच रेष आपल्या नात्यात आहे. आपली ओळख होऊन फार काळ लोटला नाहीये, पण इथे येण्याआधी जेव्हा मी तुझ्याशी फोनवर बोलले तेव्हाच मला तुझ्या स्वभावाचा अंदाज आला होता. आणि लक्षात आलं होतं की तुझा स्वभाव खूप साधा आणि सरळ आहे आणि तुझ्या मनात कपट किंवा छक्केपंजी नाहीये. पण काल रात्री माझ्या डोळ्यानं मी जे काय पाहिलं ते पाहून माझं मन साशंक झालं. मावशी, काही चुकलं का माझं? तू चुकीचं करतेस की बरोबर हे मला माहित नाही, पण काल रात्री इतक्या उशिरा सुलेखाच्या रूम मधून तुला बाहेर पडताना बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. मला कळू शकेल
तू काय करत होतीस तिथं? तरी मी तुला समजवत होते हे लग्न करू नकोस म्हणून. तेव्हा जर तू हा हट्ट केला नसतास ना